आता बातम्या पाहूया विस्ताराने। सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतोय। तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। मुंबई शहर, ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस दिवसभरात बरसलाय। पुढच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय ठिकठिकाणची। सर्वत्र मुसळधार पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। ग्रामीण भागात नदी नाल्यांना पूर आलेला आहे। शहरामध्ये सखल भागात पाणी साचलं। शेतकऱ्यांना एकीकडे दिलासा मिळालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं। रस्त्यावर पाणी होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात झाली होती। तर मालेगाव, पिंपरी चिंचवड, भंडारा या ठिकाणी सुद्धा पाऊस बरसलाय। सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस बरसलाय, त्यामुळे शहरामध्ये सखल भागात पाणी साचलं। ग्रामीण भागामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला आहे, तुडुंब भरून वाहत आहेत। एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, मात्र कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामं रखडली आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, मुसळधार पाऊस बरसतोय आणि पुढच्या काही दिवस सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। काय नेमकी खबरदारी शहरांमध्ये घेतलेली आहे ग्रामीण भागात? जगदीश, सध्या मुंबई आणि लगत असलेल्या सर्व शहरांमध्ये मुसळधार पाऊस मागील 3 दिवसांपासून पडतोय आणि अशामध्येच पाहायला गेलं तर आज देखील ऑरेंज अलर्ट हे मुंबई शहरासाठी देण्यात आलं होतं। तर ठाणे असेल, रायगड असेल, प्रत्येक जिल्ह्यांसाठी जे आहे पावसाचा अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता। अशामध्येच पाहायला गेलं तर प्रामुख्याने मुंबईमध्ये अंधेरीचा सबवे जो असेल तो मागील 3 दिवसात 4 वेळा जलमय झाला होता, वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। तर नवी मुंबईमध्ये देखील जोरदार पाऊस हा बरसताना दिसून येतोय। तर पनवेलमध्ये देखील सखल भागात पाणी भरलं होतं। तर मुंबईमध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी महानगरपालिकेचे अनेक पावसाळ्याची कामं आहेत जी नाही झालीत, त्याच्यामुळे देखील नागरिकांना त्रास होत होता। पण मात्र अजूनपर्यंत मुंबईतील दादरच्या सखल भागांमध्ये पाणी साचलेल्याचं दृश्य हे दिसून नाही आले। त्यामुळे दादर मधील पाऊस जो आहे त्याचा जोर जरी जास्त असला तरी मोठ्या प्रमाणात पंप लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे पाणी जे आहे त्या ठिकाणी साचलेलं नाहीये। इतकंच नाही तर दक्षिण मुंबईमध्ये देखील पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये देखील मुंबईकर मोठ्या प्रमाणात येत आहेत, पावसाचा आनंद घेताना दिसून येत आहेत। सध्या पाहायला गेलं तर दुपारनंतर एक साधारणतः 3:30-4 आहे। नंतर पावसाने काही प्रमाणात उसंती घेतलेली आहे, पण मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिलेला आहे। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।